नेहमी नेहमी आहे ना त्याच प्रकारची भाजी खाऊन सुद्धा माणूस बोर होतो. आणि सोयाबीन तर अशी आहे ना की बऱ्याच जणांना ती आवडतच नाही, पण तिलाच आज असं बनवायचं की ती सगळ्याची आवडती झाली पाहिजे बरं का. मग काय करायचं माहिती, त्यासाठी सगळ्यात पहिले तर सोयाबीन घालायचं भिजायला. आता इथं मी थंडच पाण्यामध्ये घालून घेतले बरं का भिजायला. नंतर लगेच एक मोठा कांदा कापून घेतला, छोटाले 2 टमाटे कापून घेतले आणि त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा कापून घेतली. आता याला साईड केलं आणि लगेच कढई ठेवली गॅसवर. तेल टाकलं, तेल गरम झालं का लगेच मोहरी टाकली, त्याच्यामध्ये जिरे टाकून दिले, थोडं तडतडलं का लगेच त्याच्यात कापलेला कांदा टाकून दिला. आता हे कांद्याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं परतून घ्यायचं, जास्त नाही एखादा मिनिट. लगेच अद्रक लसणाची पेस्ट टाकायची, मिक्स करून घ्यायचं, अर्धा मिनिट परतून द्यायचं. नंतर त्याच्यात आपल्याला टोमॅटो टाकायचा, कोथिंबीर टाकायची, कापलेली टाकायचं, लाल मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची आणि गरम मसाला थोडासा टाकायचा, मिक्स करून घ्यायचं. आणि आता आहे ना बारीक गॅसवर थोडंसं पाणी टाकून आहे ना झाकण ठेवायचं, म्हणजे हे मसाला एकजीव होतो असा आणि टोमॅटो वगैरे ना चांगलं असं नरम पडून जातं. लगेच सोयाबीन बघायची भिजलेली असली का सगळं पाणी त्याचं असं पिळून घ्यायचं बरं का. थोडं पाणी राहिलं ना वास मारतं, त्याच्यामुळे पाणी चांगलं पिळायचं. मसाले का बघायचं, मसाला चांगला असा सॉफ्ट झालेला असतो, नरम पडलेला असतो. लगेच त्याच्यात 1 चमच धण्याची पावडर टाकायची, मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. परत पाण्याला थोडीशी उकळी आल्यासारखं झालं का, पातळ झालं का लगेच सोयाबीन द्यायची त्याच्यात टाकून. सोयाबीन चांगलं मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकायचं. तर पाणी नाही तर गरम टाकायचं बरं का. पाणी टाकायचं आणि हाय गॅसवर मिडियम गॅसवर करी त्याला आहे ना चांगलं 6-7 मिनिटासाठी उकळून घ्यायचं. मग काय झाली की रेडी. आता गॅस बंद करायचा, वरून परत कोथिंबीर टाकायची आणि लगेच गरम गरम ताटात घ्यायची खायला. बघा कसली जबरदस्त टेस्ट देते बघा, एवढी मस्त लागते नाही भाजी. तुम्ही कशा पण बरोबर खाऊ शकता बघा, एकच नंबर लागते. तर तुम्ही सुद्धा अशी पटकन होणारी सोयाबीनची भाजी ना एक वेळेस नक्की बनवून बघा, माझी खात्री की तुम्हाला आवडून जाणार. तर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.